ऑक्टोबर 2024 मध्ये राज्य सरकारनं घेतलेल्या टप्पा अनुदान वाढीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील शिक्षकांनी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले। आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन शिक्षकांना आम्ही आपल्यासोबत आहोत असं सांगत आंदोलनाला पाठिंबा दिला। काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी मांडत सरकारचं लक्ष वेधलं। त्यांनी गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार पैसे देत असेल तर शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी सरकारकडे 1100 कोटी रुपये नाहीत का असा सवाल उपस्थित केला। त्यांनी सरकारनं शिक्षकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करावी अशी मागणीही केली। 9 महिने झाले सभापती महोदय, राज्य शासनाचा GR निघतोय परंतु अंमलबजावणी होत नाही। किती पैसे लागणार आहेत? 1100 कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत। फार मोठी रक्कम नाही। इकडे शक्तीपीठासाठी 18,000 कोटी रुपये खर्च करायला लागलाय तुम्ही। इथं पुरवण्या मागण्यातनं 50,000 कोटी रुपये तुम्ही द्यायला लागलाय। नगर विकासला 15,000 कोटी रुपये आलेत आता, आणि या शिक्षकांसाठी मात्र टप्पा अनुदान 1100 कोटी रुपयेचं मिळत नाही। सभापती महोदय, काल मंत्री महोदय गिरीश महाजनजी तिथं आझाद मैदानला येऊन गेले। त्यांनी तिथं आश्वासन दिलं की आज ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर किंवा सरकारबरोबर त्याची बैठक लावतो, 10 त्यांचे प्रतिनिधी घेऊन बरोबर सरकारबरोबर बैठक लावतो असं आश्वासन दिलंय। सकाळपासून सरकारच्या निरोपाची वाट ते बघतायत। यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शिक्षकांशी चर्चा करण्यासाठी सकारात्मक असून योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करू अशी ग्वाही दिली।